श्री स्वामी समर्थ सर्व माझ्या स्वामी सेवेकरांसाठी. तर आज गुरुवारचा पहिला गुरुवार आहे आणि मी छानपैकी पाठ मांडलेला आहे. इथं अ, आंब्याचे 7 पानं मी घेऊन आलेली आहे, जो आपल्याला घट भरायला लागणार आहे ते. आणि छानपैकी माऊलीची तिथं लक्ष्मीचे मी पावलं काढून घेतलेलं आहे. आणि खालीही आहे बघा, छानपैकी मस्त सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे. तर तुम्हाला आता इथे पुन्हा इथे इथे वरती दुसऱ्या या पावलांच्या वरती तुम्हाला इथं कुंकवाची माऊलीचे आपले लक्ष्मीचे पावलं काढून घ्यायचे आहे तुम्हाला इथे. तर ते कसे काढायचे मी तुम्हाला सांगते. म्हणजे पूजा रांगोळीपासनं तर पूर्ण पूजेची तुम्हाला मी सांगणार आहे. ज्यांना कुणाला ऑफिसला जातात, बऱ्याचशा ज्या ताई आहेत, आई आहे, माई आहे, सगळ्या खूप धावपळ असं कसं त्यांना पूजा मांडायला जमत नाही किंवा संध्याकाळी येऊन मांडतात. तर त्यांनी अशी सिंपल अशा प्रकारे ही आपल्या लक्ष्मी मातेची आपण घट भरू शकतो. रांगोळी काढून अशी पूजा मांडू शकतो. हे काही एवढं अवघड नाही आहे. सोप्या आपल्याला जेवढी कशी आपल्याला सेवा करता येईल आपल्या लक्ष्मी मातेची, ते मी सांगणार आहे. जास्त अवघडामध्ये मी घुसणार नाही आहे. कारण माझं सगळं मी सोप्यातच सोप्पं करते. जे मलाही भावतं आणि माझ्या माऊलीला किंवा लक्ष्मी मातेला सगळ्यांना. चला आता मी तुम्हाला पावलं कशी काढते ते सांगते आहे. तर मी ते कुंकवाचं हे करून घेतलेलं आहे. तर काढून घेतलं आहे थोडं पाणी टाकून. आणि हा जो हात आहे तर तुम्हाला ही मूठ अशी करायची आहे. आणि असं हे बुडवून इथे असं हे पैकी असं छानपैकी असं बुडवून हे हा जो पूर्ण हात आहे तो तुम्हाला असं तो काढून असं गोल करून घ्यायचा आहे. आणि इथं असं एका बाजूला इथे पाटाच्या इथं तुम्हाला काढून घ्यायचं आहे. तर हे बघा, तुमचं छानपैकी इथं पाऊल माऊलीचं आपल्या लक्ष्मीचं आलेलं आहे. आणि तुम्हाला इथे बोटाने ते 5 ठसे करून घ्यायचे आहेत. हे बघा, हे बघा झाले आहे इथं तुमचं लक्ष्मीचं हे पाऊल. माझं कसं हे रेड कलरचं ग्रेनाईट असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित ते दिसणार नाही, पण हे बघा जवळून तुम्हाला मी दाखवते. आणि तसंच एक पाऊल तुम्हाला ह्याही बाजूला इथं काढून काढून घ्यायचं आहे. तर हेही मी काढून घेते पटकन. तर हे बघा, हेही मी इथे असं व्यवस्थित एक पाऊल इथे काढून घेणार आहे. छानपैकी आपले मस्त पावलं हे तयार मी आता काढून घेतलेले आहे. आता मी घट कसा भरणार आहे हे तुम्हाला सांगते. हे बघा, तुम्हाला इथं तांब्याचा कलश किंवा तुम्ही तांब्याही घेऊ शकता. इथे एक भरलेला तुम्हाला तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला इथे एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या 5 तुम्हाला बोटं इथं लावायचे आहेत. पूर्ण इथपासून तर इथपर्यंत. चला मी तुम्हाला काढून दाखवते मी कसं काढते ते. तर हे बघा, इथे मी 2 एका साईडला बोटं ओढलं मध्ये स्वस्तिक काढलेलं आहे आणि 4 याच्यामध्ये कुंकवाची टिंप देऊन घ्यायची आहे. आणि ह्या बाजूलाही तुम्हाला मस्तपैकी तिने हे बोटं ओढून घ्यायचे आहे. आता झालं आहे आपलं हे कलेश व्यवस्थित आपलं कुंकवाने आपलं स्वस्तिक काढून झालेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय सामग्री टाकायची आहे तर आता मी तुम्हाला ते दाखवणार आहे. तर चला आता प्रथम तुम्हाला मी आपला हा जो तांब्या भरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही सुपारी टाकायची आहे. हे जे पूर्ण सामान आपल्याला ते एका पुडीमध्ये भेटतं, त्याच्यामध्ये ह्या बांगड्या, हे सगळं देवीचं वटीचं सामान असतं. इथे एक हळकुंड असतं, खारकीचा एक तुकडा असतो, बदाम असतं, खोबरं असतं आणि ही सुपारी असते. तर आता आपल्याला ही सुपारी पहिले पाण्यात टाकायची आहे. पहिले सुपारीला मान द्यायचा असतो. सुपारी टाकायची आणि आपल्याला जो घट कशावर भरायचा, तुम्हाला गव्हावरती भरायचं आहे की तांदळावरती भरायचं तुमच्यावर तुम्ही ठरवायचं. आणि हे तांदूळ घ्यायचे, थोडेसे तांदळाचे दाणे पाण्यामध्ये टाकायचे आहेत. त्याच्यानंतर हा जो ₹1 आपण जो घेतलेला आहे, पहिले ₹100 टाकायचे. तर ₹100 त्याची आठवणीनंतर काय टाकत कुठे भेटत नाही आपल्याला. त्याच्यामुळे तुम्ही ₹1 टाकू शकता किंवा ₹2 टाकू शकता. हे तुम्हाला या कलशामध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जो नारळ घेतलेला आहे तो पूर्ण नारळ त्याला साईडला तुम्ही आंब्याची पानं किंवा 5 फळझाडांची पानंही लावू शकतात. तर मी फक्त आंब्याचीच पानं मी आणलेलं आहे आणि मी आंब्याचीच पानं लावणार आहे. आता हा घट मी आता हे जेवढे तांदूळ घेतले आहे तांदूळ पहिले घटाच्या खाली ठेवणार आहे, जो कलशाच्या खाली. त्याच्यानंतर मी हा कलश ठेवून पानं लावून मग नारळ मी त्याच्यामध्ये उभा करणार आहे. तर चला आता पुढे बघत राहा तुम्ही. तर हे बघा, मी पहिले तांदळाची खाली सर काढून घेतलेली आहे, ठेवलेलं आहे. नंतर कलश ठेवला आणि त्याच्यावरती नारळाला पूर्ण असे पानं एक जोडून आणि मग हळूच हा नारळ मी ह्या कलशामध्ये ठेवलेला आहे. आता पुढचे तुम्हाला इथं पुढे नागिलीचं पान असलं तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे, पण माझ्याकडं नाही आहे. तर मी आंब्याच्याच पानावरती मी ह्या सगळ्या जे देवीचं ओटी भरण्याचं जे सामान असतं तर मी हे ठेवणार आहे. ते हळकुंड म्हणा, बांगड्या म्हणा, हे सगळं आता. तर हे बघा किती साधा आणि सोपी आहे कलश स्थापन करण्याचं.
इथं मी फक्त एक फळ ठेवलेलं आहे. माझ्याकडे जेवढं आहे ना, मी तेवढंच ठेवते हां. मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून सांगत आली आहे. जेवढं आपल्याकडे आहे ना, तुम्ही तेवढंच करा. तुम्हाला जास्त दाखवण्याची काही गरज नाही आहे. लक्ष्मी मातेलाही कळतं का, आपली परिस्थिती कशी आहे म्हणून ती. ते बघा इथं मी आंब्याचंच पान घेतलेलं आहे. त्याच्यावरती मी या सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि आता फक्त इथं आणि हे जे फुलं, हे फुलांचं तोंड जे आहे हे देठं आपल्याकडे करायचे आहे आणि फुलांचं तोंड जे आहे ते कलशाकडे करायचे आहे. कारण जे करून ते फुलं ते आपण मातेला अर्पण केलेले राहतात. ते तोंडही त्याच्याकडे पाहिजे. आपल्याकडे तोंड जर असलं तर ते फुलं आपल्यासाठी असतात आणि मातेकडे जर असले तर ते माझ्यासाठी असतात. छानपैकी हे बघा. आणि वेणीचं खूप महत्त्व आहे. काही महाग भेटत नाही. ₹20 ला फक्त वेणी भेटते ही. ही वेणी फक्त तुम्हाला इथं नारळावरती ठेवायची आहे आणि छानपैकी इथं नारळालाही तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे इथं आणि तिला हळदी-कुंकू वाहून हिची पूजा करायची आहे. कारण हे जो घट आहे हीच आपली महालक्ष्मी माता आहे. तुम्हाला मी तर अशीच करते कारण बऱ्याचशा ज्या माझ्या ताई-माया आहेत त्या अशा पूर्ण तिला मुकुट बसवतात, पोत घालतात, हे करतात. मी पहिल्यापासून तुम्हाला सांगते की माझं सगळं साधं आणि सिंपल राहतं. फक्त मी पूजा मनापासून करते. बस मला दुसरं काही नको. माझ्या पाठीशी तू राहा. जशी माझी माऊली आहे महालक्ष्मी माता तशी तुम्ही माझ्या पाठीशी राहा. आता इथं मी एक सफरचंद ठेवलेला आहे. आता इथे एक दिवा लावते. एक समई आणि एक दिवा लावायचा असतो. छोटा दिवा आणि एक मोठा दिवा. अगरबत्ती तुम्ही लावा आणि आता राहिलेलं आपलं आहे फक्त पोती आणि हीच पोती लागते आपल्याला. फोटो नसला तरी चालेल, काही हरकत नाही. तुम्हाला तुमच्याकडं फोटोच पाहिजे. पोतीवरती सुद्धा आपली लक्ष्मी माते आपल्याला आशीर्वाद देते. आता ही जी पोती आहे, तर मी इथे कलशाच्या मागे इथं फोटोच्या ऐवजी इथे मी ठेवणार आहे, ती स्थापन करणार आहे. तर हे बघा तुम्ही बघू शकता इथं कलशाच्या मागे मी ह्या पोती ठेवलेल्या आहे आणि हीच पोती मी आता माझी पूर्ण पूजा झाल्यावर मी वाचणार आहे. तर हे बघा, आता मस्तपैकी मी 2 अगरबत्त्या लावलेल्या आहे. एक दिवा हा निरंजन आपला देवाचा असतो, हाही मी लावून ठेवला आहे. आणि लक्ष्मी मातेला सर्वात प्रिय काय असतो? तो प्रकाश, उजेड. तिला हा खूप आवडतो. तुमच्याकडे जर असेल मोठी 5 वात्यांची, तर तुम्हाला ती आवर्जून लावायची आहे. ती तुम्हाला न लावून चालणार नाही. हे बघा, मी इथं मस्तपैकी ही समई लावलेली आहे. आणि मातेच्या कलशावर जेवढा तुम्हाला प्रकाश पाडता येईल तेवढा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. तर आता माझी पूजा अशी व्यवस्थित मांडून झालेली आहे आणि माझी इच्छा आहे की जशी मी माझी साधीभोळी जी मांडणी आहे तीही तुम्ही करावी. तर चला सर्वांना माझी ही पूजा लक्ष्मीमाते तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.